जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या घरूनच आहे. गाव मंगरूळ, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणाहून व्हिडिओ आहे. तर आपल्याकडे गाभण म्हशी आहेत. म्हैस आता सध्या विक्रीसाठी वगैरे नाही आहे. ही राणी म्हैस आहे. तिची तयारी कशी आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो मित्रांनो, महाराष्ट्र मुर्रा असोसिएशनने पशुपालक सन्मान सोहळा 17 मे 2026 पुणे निगडी प्राधिकरण या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी आपल्या असोसिएशनचे सभासद तर येणारच आहेत, पण आपल्या महाराष्ट्रामधले जे चांगले पशुपालक आहेत, जे मुर्रा म्हशीवर चांगलं काम करत आहेत, त्या सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा ही तुम्हाला विनंती आहे. जर तुम्हाला कार्यक्रमाला यायचं असेल किंवा काय जर अडचण असेल किंवा तुम्हाला जर काय पोहोचायचं असेल, पत्ता वगैरे डिटेल्स लोकेशन पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये माझा नंबर लगातार आहे. आपल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. मित्रांनो, ही आपल्या फार्मची राणी म्हैस आहे. ही बऱ्याच शेतकरी बंधूंना माहिती आहे. आत्ता तिची काय कंडिशन आहे वगैरे तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. तर बघू शकता, आत्ता साधारणतः येणाऱ्या 15 तारखेला 15 मे 2026ला 10 महिने पूर्ण होत आहेत. आपल्याच घरी चांगला बूल होता, त्या बूलनी भरवलेली आहे. तब्येत वगैरे बघू शकता. सगळ्या गाभण म्हशी आहेत मित्रांनो. तर गाभण म्हशीचं संगोपन, उन्हाळ्यामध्ये गरमीचे दिवस आहेत, बऱ्याच शेतकरी बंधूंच्या म्हशी आता गाभडल्यात. आमचीसुद्धा एक म्हैस गाभडली. तर गरमी खूप आहे यंदा, सर्व उन्हाळ्यांपेक्षा जास्तच गरमी आहे. तर ही राणी म्हशी हटव जरायला हात वगैरे लावून दाखव. म्हशीची क्वालिटी बघू शकता मित्रांनो. मुर्रा म्हशी काय असतात, म्हशीचा पुठ्ठा वगैरे, तब्येत, सडांची साईज, शांत स्वभाव. या इकडे हटव थोडी. खूप चांगल्या पुठ्ठ्याची म्हैस आहे आणि चांगले दूध लाईने. चांगलं दूध कसं असतं मित्रांनो, चंद्रिकाच्या आईनी आणि या राणी म्हशीनेच आपल्यालासुद्धा शिकवलं की मुर्रा म्हशी काय असतात. आता हिचे शिंग थोडे वयामानाने खुल्ले झालेत. आता 5व्यांदा म्हैस वेळायला आहे मित्रांनो. 4 वेत हे आपल्याकडेच झाले आहेत आणि 5व्यांदा म्हैस वेळायला आहे. पण म्हशीची तब्येत वगैरे खूप चांगली आहे आणि थोडे शिंगांची साईज जसं वय वाढेल तसे थोडे वर चालत नाही. तर हा पिळा एकदम हितच होता, खूप ॲक्टिव्ह शिंग होते. तर बघू शकता म्हशी साईज मित्रांनो खूप चांगली. बरेच शेतकरी बंधू सांगत होते. हे बघू शकता, पातळ चमडी. म्हशींची क्वालिटी कशी ओळखायची, म्हशी खरेदी करताना सडाला वगैरे हात लाव. सडांची साईज मोठी साईज आहे. असं बस खाली, अशी अशी हातात लावून दाबू नको. तर बघू शकता, हात नका लाव, हात नका लाव. कासाची साईज वगैरे, मिल्क फेन वगैरे अजून पण चांगल्या मिल्क फेन तिचं तयार होतात. अजून थोडी कच्ची, एक साधारणतः 7-8 दिवस किंवा 10 दिवस घेऊ शकते. 15 तारखेला 10 महिने पूर्ण होत आहेत. हटव दिलं असतं. तर पुठ्ठ्याची साईज, रुंदी वगैरे. तर म्हैस कशी ओळखायची मित्रांनो, चांगली मुर्रा म्हैस कशी ओळखायची, चांगल्या मुर्रामध्ये काय काय कॅरेक्टर असतात, तर ह्या म्हशीकडे जर बघितलं तर सर्वच गोष्टी तुम्हाला दिसतील. कासाची साईज वगैरे पण बघा, अजून कच्ची आहे थोडी, तरी मोठी सड आहेत एकदम. असे मोठीमध्ये तुम्ही आरामात काढू शकतात. हे बघा, मोठी सड आहेत, मोठी साईज आहे आणि म्हशीची क्वालिटी खूप चांगली आहे. शेपटाची साईज वगैरे बघू शकता. पूर्ण जेड ब्लॅक शेपूट आहे, थोडं पाठीमागं खाली व्हाईट आहे, पण त्याचे केस वगैरे गेलेले आहेत. चमडी वगैरे पण एकदम पातळ आहे आणि मऊ चमडीची आहे. हट. बऱ्याच शेतकरी बंधू तरुण मुर्रा म्हशी मित्रांनो पाठीमागची रुंदी दाखवा साथ करून. रुंदी, ही जी रुंदी म्हशीची, ही रुंदी ही सुद्धा असणं खूप गरजेचं. तर हिची खूप चांगला पुठ्ठा आहे. ही रुंदी फार कमी म्हशीमध्ये असते. ही पाठीमागची रुंदी, ही साईज आणि ही हड्डी बोन साईज आहे ना, तर ही पण चांगलं बघितलं जातं. चमडी वगैरे पातळ आहे. बाकीसुद्धा गाभण म्हशी आहेत आपल्याकडे मित्रांनो, विक्रीसाठी वगैरे नाही कुठली. ही म्हैस पाठीमागं आपल्याकडे जिगर बुल होता, त्याची आई आहे. खूप चांगली म्हैस आहे. कोहिनूर बुल, LDFA पंजाब या बुलकडून प्रेग्नंट आहे. मित्रांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या म्हशींना चांगले सिमेंट्स वापरा. म्हशींच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. जे प्रॉपर शेतकरी बंधू चांगल्या म्हशी खरेदी करत आहेत त्यांना माहिती आहे. हरियाणातून तुम्हाला जे 1 लाख 1.5 लाखापर्यंत म्हशी भेटतात त्या मुर्रा नाही आहेत मित्रांनो. बरेच चॅनल आहेत महाराष्ट्रातले, हरियाणातल्या डेअरी फार्मची जाहिराती करतात आणि त्या जाहिराती बघून महाराष्ट्रातले बरेच शेतकरी बंधू हरियाणात जातात आणि 1.5 लाखापर्यंतची म्हैस घेऊन येतात आणि ती मुर्रा आहे मग 10 लिटर, 11 लिटर, 12 लिटर दूध देते आणि मग बोलतात मुर्रा म्हशीने दूध जास्त दिलं नाही. तर मित्रांनो, आत्ताच मुर्रा असोसिएशनचे अध्यक्ष अमय उपाध्याय साहेब साधारणतः 1 महिना हरियाणा आणि पंजाबमध्ये होते. त्यांनी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत की प्रॉपर कसे मुर्रा असते, काय असते. हटव दिलं या साईडला. तर मित्रांनो, ही सुद्धा ॲक्च्युअल मुर्रा आहे. खूप पुठ्ठा वगैरे चांगला आहे. ह्या गोष्टी बघण्यासारख्या. पिशवीची साईज, झुळी वगैरे, सडांची साईज. ड्रायमध्ये म्हैस आहे, साधारणतः 8 महिन्याची प्रेग्नंट आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, मुर्राचे चांगलं उदाहरण आहे. आणि बऱ्याच शेतकरी बंधूंची अशी समज आहे की आपल्याकडे म्हशी वेल्या तर दूध देत नाही. मित्रांनो, आपल्या फार्मवर बऱ्याच दिवसापासून म्हशी वेतात, गाभण राहतात
आणि चांगलं दूध देतात. गाभणमध्ये तुम्ही संगोपन चांगलं करा, वेळेवर चांगला चारा, सदृढ, कॅल्शियम, मिनरल मिक्सचर आणि ऊनसुद्धा लागलं पाहिजे. म्हशींना नाही बघू शकता, सगळ्या काळ्या म्हशी आहेत, कोणतेही म्हैस लाल वगैरे पडलेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. ही सुद्धा एक चांगल्या क्वालिटीची मुर्रा आहे आपल्याकडं. ही आपल्याच घरी बुल होता त्याच्याकडून प्रेग्नंट आहे. हिची रेडी पण आहे आपल्याकडे, किट्टो म्हणून चांगली रेडी. तर म्हशीची तब्येत वगैरे बघू शकता. ही पण ड्राय आहे. ही 6 ते 6.5 महिन्याच्या दरम्यानची गाभण आहे. हिची पण तब्येत बघू शकता. हटव जरा. शेपटाची साईज वगैरे, शेपूटपणीचं जेड ब्लॅक आहे. ही पण चांगल्या दूध लाईनची आहे. तर बघू शकता चेहरा वगैरे. मुर्रा म्हशींची काय खासियत आहे, मुर्रा म्हशी कशा ओळखायच्या किंवा मुर्रा म्हशी कशा असल्या पाहिजेत, तर अशा म्हशी आता तिकडं चांगल्या किंमत लागते मित्रांनो. आणि ओरिजिनल मुर्रा फार कमी प्रमाणात शिल्लक आहेत. त्या ठिकाणी पण चांगल्या म्हशी सांभाळायला लोक कानकून करत आहेत किंवा बाहेर कंट्रीला किंवा सिटीच्या ठिकाणी जात आहेत. त्याच्यामुळं संख्या ही घटत चालली, मागणी वाढते आणि संख्या घटली की रेट ऑटोमॅटिक वाढतात. हिला हटव. ही पण चांगल्या क्वालिटीची मुर्रा आहे. ही पण 8 महिन्याच्या आसपासची गाभण आहे. ABCच्या बुलकडून गाभण आहे. ABCचा द्रोणा बुल आहे, द्रोणा, त्याच्याकडून गाभण आहे. ABCचा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच रेड्या आल्या, चांगला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही वापरू शकता बिनधास्त, काही प्रॉब्लेम नाही आहे. कन्सेप्शन रेट जरी कधी थोडा पुढे मागे असेल तरी पण चांगले सिमेंट्स ठेवा आणि वापरा, त्याचा पण रिझल्ट चांगला आहे. बाकी पिटी बुल असते हरियाणामधले सुद्धा, ते सुद्धा तुम्ही चांगले वापरू शकता. आणि सिमेंट्सवर म्हशी गाभण राहतात मित्रांनो, त्याच्यामुळं तुम्ही सिमेंटचा प्रयोग करा. त्या माध्यमातून चांगलं ब्रीड आपल्याला तयार करता येईल. ही जाफराबादी म्हैस आहे मित्रांनो. ही म्हैस विक्रीसाठी आहे. जाफरा आपण जास्त ठेवत नाही. ही पनवेलला एक आहे ना, इकडे 1-2 जाफरा आहेत. चांगली पारडी आहे, शौकीन, दुसऱ्याच वेतातली आहे. पहिल्या वेतात होती, आता दुसऱ्या वेतात गाभण आहे. साधारणतः 1 महिन्याच्या 20 दिवसाच्या 25 दिवसाच्या आसपास बाकी आहे. जर चांगली योग्य किंमत आली तर ही म्हैस विक्रीसाठी मित्रांनो. चेहरा वगैरे बघू शकता, सुंदर क्वालिटीची आणि चांगलं दूध दिलेलं आहे. आपण बघितलेली, अनुभवलेली आहे म्हणूनच घेतलेली आहे. सड वगैरे पण चांगली, कास पण चांगली लावती आणि साईज फुल बिग आहे. तर ही विक्रीसाठी आपल्याकडे. जर कोण चांगला ब्रीडिंग वगैरे, चांगल्या जाफरामध्ये ज्याचं काम आहे, चांगली लाईन दूधची पाहिजे असेल तर घेऊ शकता. 15-16 लिटर पहिल्याच वेतात दूध दिलेलं आहे आणि साईज खूप मोठी आहे. जाफरामध्ये मोठ्या होतात म्हशी. आता वाटण कोणाला आहे 3ऱ्या-4थ्या येताची, पण ही 2ऱ्या येताची आहे. पहिल्याच वेतातली रेडी आणली होती आपण, बाखडमध्ये आणलेली ही, पण बघितलेली आहे फार्मवर. तर ही जाफराबादी आहे. ही पण 20-25 दिवसाची कच्ची आणि ही आपलीच म्हैस आहे जुनी. पाठीमागं आपण उपदेश साहेबांना दिली होती पनवेलवरून आणि परत ही आपण आणली त्यांच्याकडून. चांगल्या क्वालिटीची रेडी आहे. साधारणतः 4 महिन्याच्या आसपासची गाभण. आपलाच बुल होता घरचा, शेरा बुल, त्याच्याकडून प्रेग्नंट आहे. तब्येत वगैरे चांगली नाही. दूध येईल 6-7 लिटर. ही वगैरे विक्रीसाठी नाही आहे, ठेवलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, ही पण मुर्राच आहे. तब्येत वगैरे हटव दिला जरा ह्या साईडला, एकदा हटव दिला. तब्येत वगैरे हिची पण चांगली आहे. आणि अशा जर तुम्ही गाभण म्हशी सांभाळल्या, राहू दे. अशा जर गाभण म्हशी सांभाळल्या तर नक्कीच येणाऱ्या वेतामध्ये चांगलं दूध देतात. चांगल्या क्वालिटीचं दूध निघतं. कुठंही काही कमी दूध होत नाही, जास्त होत नाही. तिला मोरखी लावणार, राणीला जरा बाहेर सोडून दाखव. तर राणीला तुम्हाला बाहेर सोडून सुद्धा दाखवतो. तर मित्रांनो, ह्या गाभण म्हशींची अशी सोय. यांना रोज 100 ग्रॅम कोणत्याही कंपनीचं मिनरल मिक्सचर द्या आणि योग्य चारा, फॉस्फरस वगैरे. गाभणमध्ये तुम्ही 2-3 महिन्याला 1 डोस देऊ शकता फॉस्फरसचा. आपण जसे सांभाळतो अशाच म्हशी जर तुम्ही चांगल्या सांभाळल्या तर नक्कीच येणाऱ्या वेतामध्ये चांगलं दूध देतात. जी आपली समज आहे महाराष्ट्रात की गाभण म्हशी आपल्याकडे आले तर दूध देत नाही, ती पूर्णतः चुकीचं आहे. गाभणमध्ये जर तुम्ही नुसती शेड खाली ठेवली आणि एका चाऱ्यावर ठेवली, उसावर किंवा कशावर, व्यवस्थित संगोपन जर केलं नाही तर ती येणाऱ्या वेतामध्ये दूध देत नाही. पण चांगलं संगोपन जर तुम्ही ठेवलं प्रामाणिकपणे तर नक्कीच चांगलं दूध देतात. हे जिवंत उदाहरण मित्रांनो. तर ही म्हैस तुम्हाला सोडून चालवून सुद्धा दाखव थोडी की म्हशीची काय कंडिशन आहे, बाहेर निघल्यावर म्हैस कशी दिसते. बऱ्याच दिवस झाला व्हिडिओ नव्हता मित्रांनो चॅनलवर. घे चालव पुढं. बघू शकता तुम्ही म्हैस मित्रांनो, बाहेर सोडल्यावर म्हशीची काय क्वालिटी आहे. बाहेर सोडली नाही बऱ्याच दिवस. चालव टाकीकडे घे, खाली टाकीकडे घे. तर विक्रीसाठी वगैरे नाही आहे, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो. जुनी म्हैस आहे आपली.
5व्या वेतात वेळेला आहे. मुर्राची हीच खासियत आहे, मुर्राची हीच क्वालिटी आहे आणि याच क्वालिटीसाठी मुर्रा म्हशीवर आपण काम करतो मित्रांनो. आणि इतरही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतो आहे की मुर्रा म्हशीवर ब्रीडिंग करा, मुर्रा म्हशी पाळा. मित्रांनो, चांगली दूध देते म्हैस, खूप चांगलं रेकॉर्ड आहे आणि खूप चांगले वासरं देते. 2-3 वासरं, तिने 4 रेड्या दिलेल्या आहेत. त्यातल्या 2 रेड्या एक्सपायर झाल्या, 2 रेड्या आहेत चांगल्या दूध देतात मित्रांनो. ज्या ठिकाणी गेलेल्या आहे त्या ठिकाणी आत्ता एक चांगल्या वासराची अपेक्षा आहे हिच्याकडून. थांबव ना जरा. तर बघू शकता मित्रांनो, म्हशीचा पुठ्ठा वगैरे, साईज वगैरे एकदम खूप चांगली साईज. तिकडे चालव थोडी, त्या खडकावर सुटल्यामुळं थोडंच थांबव. तर ही बघू शकता, ही थोडी चालव, एक पाऊल चालव फक्त. ही असती मुर्रा मित्रांनो, थांबव. ही असती मुर्रा आणि हे पुठ्ठा, ही क्वालिटी. तर अशा म्हशीपासून ब्रीडिंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये म्हशींच्या किमती खूप भरमसाठ होणार. जाऊ दे ते जागेवर घे. खड्यावर वगैरे पाय पडल्यामुळे पाय उचलते जरा. एकदम जवळ आलेली आहे 4-5 वाढदिवसावर म्हैस. तर मित्रांनो, ह्या म्हशी कशा वाटल्या, हा व्हिडिओ कसा वाटला, म्हैस कशी वाटली, आपल्याला कमेंटमध्ये सांगा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.